नागपूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी विवाहित महिला होती. लग्न झालेलं होतं, नवरा होता, लेकरं होते, सगळा काही संसार सुखाचा चालू होता. पण मात्र अचानक त्या ज्या विवाहित महिला आहे त्या महिलेला तिचा जो जुना प्रियकर आहे तो तिला मेसेज करत होता, फोन करत होता आणि भेटायला सुद्धा बोलवत होता. कारण की त्या महिलेचं लग्न त्या प्रियकरासोबत नव्हतं झालं, दुसऱ्याच तरुणासोबत झालं होतं. तरी सुद्धा तो प्रियकर त्या महिलेला लग्न झाल्यानंतर सुद्धा मेसेज करून परेशान करत होता. मग अशाच पद्धतीनं लग्न झालंय तरी तिचा जुना प्रियकर प्रिचा सोडत नसल्यामुळं ती महिला सुद्धा या संपूर्ण प्रकरणाला वैतागलेली होती आणि या संपूर्ण प्रेम प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा मिळाली होती. मग एक दिवस तो जो प्रियकर आहे तो होळीनिमित्त गावाकडं पुन्हा एकदा वापस आला आणि वापस आल्यानंतर त्यानं ठरवलं की चला आपल्या जुन्या प्रेयसीला भेटू आणि मनमोकळेपणानं गप्पा मारू. म्हणून त्यानं त्याच्या प्रेयसीला त्या विवाहित महिलेला मेसेज केला, भेटायला बोलवलं आणि ती महिला सुद्धा त्याला मनमोकळेपणानं भेटायला आली. आता हे पोरगं तिला भेटण्यासाठी मोटरसायकल घेऊन गेलं होतं. ती महिला त्याच्या मोटरसायकलवर बसली. दोघं जण गप्पा मारत मारत रोडच्या दिशेनं निघाले होते आणि वाटेतच गेल्यानंतर अचानक त्या विवाहित महिलेची पर्स गाडीहून पडली. आता पर्स पडली म्हणून त्या प्रियकरानं गाडी थांबवली. महिलाची पर्स आणून द्यायला तो गेला. पर्स घ्यायला खाली वाकला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा करोडी रोडवर घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 5 मार्च 2026 ची. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि त्याच परिसरामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये राहणारा एक तरुण होता. आता त्या महिलेचं आणि त्या तरुणाचं दोघा जणांचं प्रेम प्रकरण कॉलेज जीवनापासून सुरू होतं. कॉलेजमध्ये एकत्र शिकत असताना त्यांना एकमेकावर प्रेम झालं होतं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र अचानक त्या महिलेचं लग्न त्या प्रियकरासोबत झालं नाही, तिचं लग्न दुसऱ्याच तरुणासोबत झालं. मग लग्न झाल्यानंतर त्या महिलेचा संसार सुखाचा झाला, सौखी संसारामध्ये तिला लेकरं झाले आणि तिचं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र हे जे तरुण होता हा आता त्या नागपूरमध्ये राहत नसून तो पुण्यामध्ये कामानिमित्त गेला होता आणि जेव्हा तो पुण्याहून होळीनिमित्त नागपूर जिल्ह्यामध्ये आला होता, त्याच्या गावाकडे गेला होता, तेव्हा त्यानं त्या विवाहित महिलेला मेसेज केला. कारण की त्याची जी जुनी प्रियसी होती त्यानं तिला मेसेज केला, भेटायला बोलवलं. आता ती सुद्धा त्याला भेटायला त्या ठिकाणी आली. मग यानं तिला बोलवलं, त्या ठिकाणी ही गेली, तिला मोटरसायकलवर बसवलं आणि मोटरसायकलवर बसवल्यानंतर खापरखेडा ते करोडी जो रोड आहे त्या रोडवर या महिलेची पर्स पडली. मग पर्स पडल्यानंतर तो तरुण गाडीच्या खाली उतरला, महिलेची पर्स घ्यायला गेला. जशी ती पर्स घ्यायला गेला तशी ती महिला पाठीमागून आली आणि त्याच्यावर थेट चाकूनं हल्ला केला, त्याला जखमी केलं. आता तो तिच्यासोबत चाकू हल्ला रोखत असताना, तिचा वार प्रति हल्ला रोखत असताना तेवढ्यात त्या महिलेचा नवरा सुद्धा त्या ठिकाणी आला आणि नवरा आल्यानंतर त्या नवऱ्यानं त्या प्रियकरावर दोघा जणांनी चाकू हल्ला केला आणि गंभीर स्वरूपाने जखमी करून त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि दोघ जण सुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेले, फरार झाले. आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. जेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की त्या विवाहित महिलेचा तो प्रियकर होता आणि तो तिला मोबाईलवर बोलत होता, मेसेज करत होता, तिच्या सुखी संसारामध्ये ढवळाढवळ करत होता. म्हणून त्या महिलेनं आणि तिच्या नवऱ्यानं दोघा जणांनी त्याला ठार केले आहे अशी कबुली सुद्धा दिलेली आहे. बघा सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत. आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, तिला नवरा होता, लेकरं होते, सुखाचा संसार सुरू होता. मग या तरुणाने तिच्या संसारामध्ये कशाला ढवळढवळ करायला पाहिजे होती, तर या महिलेनं सुद्धा त्याच्यासोबत संबंध कशाला ठेवायला पाहिजे होते, असा देखील प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. मग अशाच प्रेम प्रकरणामुळं अशा पद्धतीच्या घटना घडतात असं देखील काही जण म्हणतात. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा.
कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.